Hello students, we are seeing the instruction set of 86 microprocessor. आपण कालच्या लेक्चरपर्यंत डेटा ट्रान्सफर आणि कॉपी इन्स्ट्रक्शन्स बघितले होते. देन इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स. द अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन काय आहेत बघा. दिस इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म द अरिथमेटिक ऑपरेशन्स. द अरिथमेटिक ऑपरेशन्स म्हणजे कुठले कुठले असणार आहेत. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ओके, along with the respective ASCII and decimal adjust instruction. आपण बघणार आहे हे डेसिमल ॲडजस्ट इन्स्ट्रक्शन वगैरे डिटेलमध्ये. पण अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स काय लक्षात आले का, जे काय अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते या कॅटेगरीमध्ये येतात. दॅट इज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट वी विल सी द फर्स्ट इन्स्ट्रक्शन, दॅट इज @ADC डेस्टिनेशन कॉमा सोर्स. आता हे बघा, ही इन्स्ट्रक्शन्स काय करणार आपण बघूया पहिला. These instructions add a number from some source to a number from some destination and put the result in a specified destination. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशनचे कंटेंट्स काय करणार आहेत, ॲड होणार आहेत आणि रिझल्ट तुमचा कुठं जाणार आहे, डेस्टिनेशनला जाणार आहे. देन ADC काय करणार आहे बघूया. द ADC ऑल्सो रीड्स द स्टेटस ऑफ द कॅरी फ्लॅग टू द रिझल्ट. म्हणजे तुमच्या ADC जर इन्स्ट्रक्शन यूज केला तर त्याला काय होणार, सोर्स प्लस डेस्टिनेशन प्लस तुमचा काय कॅरी फ्लॅगचा स्टेटस असणार आहे तो तुमच्या रिझल्टमध्ये ॲड होणार आहे. द सोर्स मे बी इमिजिएट डेटा, रजिस्टर ऑर मेमरी लोकेशन. तुमचा सोर्स काय असू शकतो, इमिजिएट डेटा असू शकतो आहे, रजिस्टर असू शकते किंवा मेमरी लोकेशन असू शकते. डेस्टिनेशन रजिस्टर असू शकतो आहे, मेमरी लोकेशन असू शकतो आहे. बट एवढंच लक्षात ठेवा, द सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही ॲट अ टाईम काय मेमरी लोकेशन्स नाही पाहिजेत. देन आणि तुमचं जे काय त्याचं हे असणार आहे टाईप, म्हणजे बाईट असणार आहे, वर्ड असणार आहे, ते दोघांचं काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे सोर्स जर 1 बाईट असेल तर डेस्टिनेशन पण 1 बाईट पाहिजे. सोर्स जर वर्ड असेल, वर्ड टाईपचं असेल तर डेस्टिनेशन पण वर्ड टाईपचं असलं पाहिजे. लक्षात येते. ॲड इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, ॲड सोर्स प्लस डेस्टिनेशन करणार आहे. ADC काय करणार आहे, सोर्स प्लस डेस्टिनेशन प्लस जे काय कॅरी फ्लॅगचं स्टेटस असणार आहे ते ॲड करणार आहे. सोर्स आपला रजिस्टर, मेमरी लोकेशन, इमिजिएट डेटा असू शकतो आहे. डेस्टिनेशन आपलं रजिस्टर, मेमरी लोकेशन असू शकते. पण सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही पण ॲट अ टाईम मेमरी लोकेशन्स नाही पाहिजेत आणि दोघांची पण लेंथ काय पाहिजे, सेम पाहिजे. देन ह्यामुळं कुठले कुठले फ्लॅग्स इफेक्ट होतात बघूया. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग होतो आहे, कॅरी फ्लॅग होतो आहे, OF होतो आहे, SF होतो आहे, साईन फ्लॅग आणि नेक्स्ट काय लास्टचा 0 फ्लॅग. हे सगळे फ्लॅग्स अफेक्ट होऊ शकतात या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनमुळे. ॲड आणि ADC लक्षात आलं का. ॲड म्हणजे सिम्पल ॲड द सोर्स अँड डेस्टिनेशन. ADC स्टँड्स फॉर ॲड विथ कॅरी, दॅट इज सोर्स प्लस डेस्टिनेशन प्लस कॅरी फ्लॅगचं स्टेटस जे काय असेल ते ॲड होणार आहे. आपण एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. ॲड AL, 74H. ह्यामध्ये काय होते बघा, जे काही 74H आहे तो तुमचा काय इमिजिएट डेटा आहे, तो ॲड होणार आहे विथ द कंटेंट्स ऑफ AL आणि रिझल्ट कुठं स्टोअर होणार, ALमध्ये रिझल्ट स्टोअर होणार. देन ADC CL, BL. ॲड विथ कॅरी कंटेंट्स ऑफ CL आणि BL. म्हणजे काय, कंटेंट्स ऑफ BL प्लस कॅरी फ्लॅग जो असणार आहे तो CLमध्ये ॲड होणार आहे आणि रिझल्ट कुठं स्टोअर होणार आहे, CLमध्ये स्टोअर होणार आहे. देन नेक्स्ट काय, ॲड DX, BX. म्हणजे जे काही कंटेंट्स असणार आहेत BXचे ते DX बरोबर ॲड करणार आणि रिझल्ट कुठं स्टोअर होणार, इंटू द DX रजिस्टर. देन ॲड DX, SI. म्हणजे SI हा काय दाखवणार आहे, आपला ऑफसेट व्हॅल्यू दाखवणार आहे आणि ते काय जे काही मेमरी लोकेशनचे कंटेंट्स असणार आहेत ते कंटेंट्स आपण ॲड करणार आहे विथ द DX रजिस्टर आणि त्याचे रिझल्ट कुठं फायनल रिझल्ट स्टोअर होणार, इंटू द DX रजिस्टर. देन ADC AL, प्राइजेस BX. हे काय करणार आहे, ॲड बाईट फ्रॉम इफेक्टिव्ह ॲड्रेस प्राइजेस BX प्लस कॅरी स्टेटस टू कंटेंट ऑफ AL. ALमध्ये ॲड होणार आहे
प्रायजेस BXनं जे काही इफेक्टिव्ह ॲड्रेस दाखवलं आहे त्याचे कंटेंट्स प्लस कॅरी हे सगळे काय होणार आहेत, ॲड होणार आहेत. तर ॲड AL कॉमा प्रायजेस BX ह्यामध्ये काय होणार आहे बघा, कंटेंट्स ऑफ AL आणि प्रायजेस BX हा जो काही इफेक्टिव्ह ॲड्रेस आहे त्याचे कंटेंट्स सगळे ॲड होणार आहेत आणि AL रजिस्टरमध्ये रिझल्ट स्टोअर होणार आहे. देन नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन सब आणि /SBB सबस्ट्रॅक्ट विथ बॉरो. SUB स्टँड्स फॉर सबस्ट्रॅक्ट, SBB स्टँड्स फॉर व्हॉट, सबस्ट्रॅक्ट विथ बॉरो, डेस्टिनेशन कॉमा सोर्स. आता ह्या इन्स्ट्रक्शन काय करणार आहेत तिथं, these instructions subtract the number in some source from the number in some destination and put the result in the destination. म्हणजे जे काही डेस्टिनेशनमधला रिझल्ट असणार आहे त्यातनं तुमचा सोर्समधला नंबर सबस्ट्रॅक्ट होणार आहे आणि रिझल्ट तुमच्या डेस्टिनेशनला स्टोअर होणार आहे. आणि SBBमध्ये काय होणार, सेम डेस्टिनेशन मायनस सोर्स होणार परत. आणि काय होणार आहे, तुमचा जो काही कॅरी फ्लॅगचा स्टेटस असणार आहे तो स्टेटससुद्धा काय होणार आहे त्यातनं सबस्ट्रॅक्ट होणार आहे आणि देन रिझल्ट जो असणार आहे तो डेस्टिनेशनला स्टोअर होणार आहे. आता ह्यामध्ये पण सोर्स काय असू शकतो आहे, इमिजिएट नंबर असू शकतो आहे, रजिस्टर असू शकते, मेमरी लोकेशन असू शकते आणि डेस्टिनेशन असू शकते रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन्स असू शकते. आणि हे लक्षात ठेवा की सोर्स आणि डेस्टिनेशन ॲट अ टाईम दोन्ही पण ह्याच्यामध्ये सुद्धा मेमरी लोकेशन नाही पाहिजे. आणि द सोर्स अँड डेस्टिनेशन मस्ट बोथ बी ऑफ द सेम टाईप, म्हणजे त्याचा टाईप सेम पाहिजे. म्हणजे एकतर बाईट टाईपची पाहिजे, तिथं वर्ड टाईपची पाहिजे. जे काही टाईप असेल तो दोघांचा काय पाहिजे, सेम पाहिजे. मग ह्यामुळे कुठले कुठले फ्लॅग्स अफेक्ट होतात बघा, AF, CF, OF, PF, SF आणि ZF हे फ्लॅग्स ह्याच्यामुळे अफेक्ट होतात. लक्षात आलं काय, SUB आणि SBB. SUB स्टँड्स फॉर व्हॉट, सबस्ट्रॅक्ट, आणि SBB स्टँड्स फॉर सबस्ट्रॅक्ट विथ बॉरो. हे तुमच्या चांगलं लक्षात येईल. आपण एक्झाम्पल्स चेक करूया. फर्स्ट एक्झाम्पल बघा, SUB सब CX कॉमा BX. SUB म्हणजे काय, सबस्ट्रॅक्ट कंटेंट्स ऑफ BX फ्रॉम द CX, म्हणजे CX मायनस BX होणार आणि त्याचे रिझल्ट्स परत CXमध्ये स्टोअर होणार. देन नेक्स्ट SBB CH कॉमा AL. आता ह्यामध्ये कसं आहे बघा, सबस्ट्रॅक्ट होणार आहेत कंटेंट्स ALचे फ्रॉम CH आणि अलॉंग विथ द कॅरी फ्लॅग, म्हणजे कॅरी फ्लॅगसुद्धा सबस्ट्रॅक्ट होणार आहे आणि देन तुमचा रिझल्ट जो असणार आहे तो डेस्टिनेशनला स्टोअर होणार आहे, दॅट इज CHला. देन नेक्स्ट AX कॉमा 3427H सबस्ट्रॅक्ट द इमिजिएट नंबर 3427H फ्रॉम AX. म्हणजे जे काही AXमध्ये कंटेंट्स आहेत त्यातनं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, जो काही इमिजिएट डेटा इथं मेन्शन केला आहे दॅट इज 3427H. हे कंटेंट्स आपण काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे आणि रिझल्ट फायनली स्टोअर होणार इंटू द AX रजिस्टर. देन नेक्स्ट काय, SBB BX कॉमा 3427H. आता सबस्ट्रॅक्ट द वर्ड ॲट डिस्प्लेसमेंट 3427H. म्हणजे जे काही 3427H लोकेशनचे कंटेंट्स असणार आहेत त्या कंटेंट्स म्हणजे इन अ DS दॅट इज डेटा सेगमेंट, ते कंटेंट्स आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे फ्रॉम द BX आणि अलॉंग विथ द कॅरी फ्लॅग, म्हणजे कॅरी फ्लॅगसुद्धा आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे आणि रिझल्ट फायनली स्टोअर होणार इंटू द BX रजिस्टर. लक्षात आले. देन नेक्स्ट इज दी INC दॅट इज इन्क्रीमेंट डेस्टिनेशन. ही इन्स्ट्रक्शन आता INC स्टँड्स फॉर व्हॉट, इन्क्रीमेंट. द INC instruction adds 1 to a specified register or a memory location. जे काही तुम्ही डेस्टिनेशन म्हणून रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन स्पेसिफाय करणार आहे त्यामध्ये +1 करायचं काम कोणाचं, इन्क्रीमेंट ह्या इन्स्ट्रक्शनचं आहे. त्यामुळे कुठले फ्लॅग्स अफेक्ट होतात बघा, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, OF फ्लॅग, PF, SF अँड ZF आर अपडेटेड ह्यामुळे. आणि देन पण एवढं लक्षात ठेवा की कॅरी फ्लॅगवर काही अफेक्ट होत नाही. हे ऑपरेशन काय परफॉर्म करणार आहे, डेस्टिनेशन +1 होणार आणि ते परत स्टोअर होणार आहे कुठं, डेस्टिनेशनमध्ये. देन एक्झाम्पल बघूया, इन्क्रीमेंट AX, इन्क्रीमेंट द कंटेंट ऑफ AX बाय 1. इन्क्रीमेंट 2000H, इन्क्रीमेंट द कंटेंट्स ऑफ मेमरी लोकेशन 2000H बाय 1. इन्क्रीमेंट
Increment the byte or a word named as a temp by 1. then नेक्स्टचं बघूया आपण डिक्रीमेंट DEC डेस्टिनेशन. ते इन्क्रीमेंट करत होतं म्हणून ॲड करत होतं, इथे डिक्रीमेंट करायचं आहे म्हणून सबस्ट्रॅक्ट 1 करणार आहे फ्रॉम द डेस्टिनेशन. द डेस्टिनेशन कॅन बी रजिस्टर ऑर अ मेमरी लोकेशन. याच्यामुळे कोणते कोणते फ्लॅग्स अफेक्ट होतात बघा, AF, OF, SF, PF अँड ZF दोन्हीमध्ये सेम फ्लॅग्स अफेक्ट होतात, फक्त कॅरी फ्लॅगवर तेवढा काही इफेक्ट होत नाही. आणि ऑपरेशन काय परफॉर्म करणार आहे, डेस्टिनेशन -1 होणार आहे आणि ते रिझल्ट कुठे स्टोअर होणार आहे, इनटू द डेस्टिनेशन. एक्झाम्पल्स बघूया आपण. दॅट इज DEC AX, दॅट इज डिक्रीमेंट AX. म्हणजे AX रजिस्टरचे कंटेंट्स काय होणार आहेत, डिक्रीमेंट बाय 1 होणार आहेत. DEC 2000 म्हणजे 2000H ह्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स आपण डिक्रीमेंट करणार आहे बाय 1. डिक्रीमेंट टेम्प म्हणजे टेम्प हे जे काही आपण नेम दिले ज्या वर्डला, ते बाईट किंवा वर्ड डिक्रीमेंट होणार आहे बाय 1. लक्षात आलं आजची इन्स्ट्रक्शन. ॲड, पहिली इन्स्ट्रक्शन बघितली आपण काय, ॲड /ADC. ॲड म्हणजे काय, सोर्स आणि डेस्टिनेशनचे कंटेंट्स ॲड करायचे, डेस्टिनेशनला रिझल्ट स्टोअर करायचा. ADC म्हणजे काय, सोर्स डेस्टिनेशन प्लस कॅरी करायचं आणि रिझल्ट डेस्टिनेशनला स्टोअर करायचा. सबस्ट्रॅक्ट काय करायचं, डेस्टिनेशन मायनस सोर्स करायचं आणि फायनली डेस्टिनेशनमध्ये रिझल्ट स्टोअर करायचा. SBB म्हणजे डेस्टिनेशन मायनस सोर्स मायनस कॅरी फ्लॅग आणि रिझल्ट स्टोअर कुठं करायचं, इनटू द डेस्टिनेशन. देन इन्क्रीमेंट काय असणार आहे, जे काही तुमचं रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलेलं असणार आहे त्याच्यात व्हॅल्यूमध्ये +1 करत राहायचं. आणि डिक्रीमेंट काय, रजिस्टर किंवा जो काही मेमरी लोकेशन दिले त्याचे कंटेंट्स आपण काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट बाय 1 करणार आहे. देन रिमेनिंग इन्स्ट्रक्शन वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.